आमच्या मुंबईला ना सगळं काही मिळतं. हो मॅडम, माहिती आहे आम्हाला. पण सातारसारखा ठसकेबाज मसाला मिळतोय का मुंबईत तुमच्या? हो तर साताराच काय घेऊन बसली, अगदी जळगावी पुणेरी सर्व प्रकारचे मसाले तुला एकाच जागी मिळतील. चल माझ्या बरोबर. ही आहे लालबागची अगदी प्रसिद्ध मसाले गल्ली, जी लालबागचा गणपती आहे त्याच्या अगदीच शेजारी आहे. खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले इकडे मिळतात, खूप साऱ्या व्हरायटीच्या मिरच्या मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले इकडे करून भेटतात आणि भरपूर सारी दुकानं आहेत. तुम्हाला हव्या त्या दुकानामध्ये तुम्ही मसाला बनवू शकता. एकदा आपण ट्राय करूया म्हणूनच मी या गल्लीमध्ये गेली असताना मला त्यांनी विचारलं तुम्हाला कोणत्या प्रकारचा मसाला हवाय. मी म्हटलं सातारची चटणी किंवा जे आपण तिखट म्हणतो ते मला हवंय. मी स्वतः असा कधी यापूर्वी मसाला केला नव्हता, त्याच्यामुळे मला माहित होतं फक्त की काय काय सामान त्याच्यात टाकलं जातं, पण प्रमाण वगैरे मला काहीही माहित नव्हतं. त्यांनी अंदाजे मला सांगितलं किती खर्च येईल या मसाल्याला आणि याच्यामध्ये काय काय सामान जाणार. मग त्यानुसार त्यांनी सामान काढलं. भरपूर प्रकारचा सौदा मी तिथे पहिल्यांदाच बघितलं की एवढेही मसाल्याचे पदार्थ असतात. खूप सारे मसाल्याचे पदार्थ त्याच्यामध्ये होते. त्याचबरोबर मिरच्याही व्यवस्थित नीट केलेल्या होत्या. मिरच्या त्यांनी भाजल्या, त्याचबरोबर सौदा व्यवस्थित भाजून घेतला. ही सर्व प्रोसेस तुम्ही तिथे उभा राहून बघू शकता. आपला मसाला कशा स्टेप बाय स्टेप बनत जातो. माझा अगदीच 3 किलोचा मसाला होता, 1-1.5 तासामध्ये तो बनून तयार होता. जसं की मी म्हणाले यापूर्वी मी मसाला बनवला नव्हता, त्याच्यामुळे मला मिरच्यांचा अंदाज नव्हता. माझा मसाला छान स्पायसी झाला, पण जो आपला सातारी तिखट मसाला असतो त्याप्रमाणे झाला नव्हता. त्याचं कारण असं होतं की लवंगी मिरचीचं प्रमाण मी जास्त घेतलं नव्हतं. मग मला तिखट भाजी बनवायची असेल तर मला मसाला थोडा जास्त वापरायला लागतो. आता ऑलमोस्ट 6 महिने माझा हा मसाला संपत आलेला आहे, कारण मला मसाला जरा जास्त वापरायला लागतो. 2-3 चमचे मला टाकावा लागतो. ज्या दुकानात हा मसाला बनवला त्याचं नाव तुम्ही बघितलं असेल, मसालेवाले म्हणून होतं. खूप कॉपरेटिव्ह होते. त्यांनी खूप व्यवस्थितपणे समजून सांगितली प्रोसेस की कशामध्ये काय टाकावं लागतं, किती प्रमाणात घ्यावं लागेल तुम्हाला. त्याच्यामुळे ती मसाल्याची प्रोसेस मला खूप इझी गेली आणि खूप सुंदर मसाला बनवून माझा तयार झाला होता. पूर्ण मसाल्याला किती रुपये खर्च झाला आणि कोणकोणते पदार्थ टाकले गेले हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जर हवं असेल तर तुम्ही कांदा लसूण त्यांच्याकडूनच ऍड करून घेऊ शकता. सो मी ऍड केलेला कांदा लसूण तिथेच त्यांनी तो व्यवस्थित सोलला आणि पुन्हा तेलामध्ये व्यवस्थित परतून मसाल्यामध्ये मिक्स केला. तुम्हाला ही मसाल्याची ही प्रोसेस एकदा अनुभवायची असेल तर तुम्ही लालबागच्या मसाले गल्लीला नक्कीच व्हिजिट करा. तुम्हाला हव्या त्या दुकानामध्ये तुम्ही करा किंवा मसालेवाले जे आहेत तेही खूप छान शॉप आहे त्यांचं. भरपूर अदर व्हरायटीचे मसाले ते बनवून देतात. इव्हन तुम्ही फोनवरतीही ऑर्डर देऊ शकता. तुम्ही जर मसाला करणार असाल तर उन्हाळा हा ऋतू योग्यच आहे मसाला करण्यासाठी, पण माझा मध्येच संपल्यामुळे मला करावा लागला. मी ऑनलाईन ही बऱ्याच ठिकाणाहून ऑर्डर केली पण मला त्याचा काही चांगला एक्सपिरियन्स नव्हता. हा मसाला माझा जवळपास 3.5 किलो झालता. त्याच्यामध्ये मी कांदा लसूण ऑलरेडी ऍड केलेला, पण तरीही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी वगैरे काहीही बनलं नव्हतं. खूप छान मसाला हा 6 महिने राहिला होता. हा कोणत्याही प्रकारचा स्पॉन्सरर व्हिडिओ नाही, हा माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.